माझं नाव सीमा संजय गागरे। प्री स्कूलमध्ये काम करू शकत नाही, त्या मुलांच्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं। त्याचं नेचर कसं आहे, त्याची मेंटॅलिटी कशी आहे, त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं। आपलं कल्चर कुठेतरी मागं पडलंय असं वाटतं, म्हणून आपण शाळेमध्ये सगळे फेस्टिवल, दसरा, दिवाळी, रक्षाबंधन, जो फेस्टिवल येईल तो आपण शाळेमध्ये सेलिब्रेट करतो। वाचनामुळे आपली वैचारिक प्रगल्भता वाढते, वैचारिक सामर्थ्य वाढतं। लहानपणी आपण त्यांच्यावर जे संस्कार करतो तेच पुढे जन्मभर राहतात असं मला वाटतं। नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे। कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं। एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब। नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये। लहान मुलं ज्या घरांमध्ये असतात त्यांना खूप प्रश्न असतो की मुलांना स्कूलमध्ये टाकायचं की नाही, प्री स्कूलला घातलं पाहिजे की नाही घातलं पाहिजे, किंवा होम स्कूलिंग चांगलं की स्कूलमध्ये गेलेलं चांगलं। आजकाल असं असतं, परवाच मी एक सोशल मीडियावर पाहिलं की 4 महिन्याच्या मुलांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड तोडला की काहीतरी 20 का 25 त्याने पोस्ट चेक करून सांगितल्या की कोणतं रॅबिट आहे, कोणतं वेगळा चित्र आहे, आणि इथून सुरुवात होतीये की 4 महिन्याच्या मुलापासून तर 2-2.5 वर्षापर्यंत येण्यापर्यंत किती काय काय होऊ शकतं ह्याची आपण विचारच नाही करू शकत। माझी स्वतःची मुलगी 6 महिन्यांची आहे, तर तिला कुठून सुरुवात करायची, आणि ती जेव्हा 4 महिन्याची झाली तेव्हा मला टेन्शन आलं की हिच्याबरोबर आपण हिला काय काय शिकवलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, किंवा ती पुढे जाऊन स्पर्धेमध्ये मागे पडेल की काय। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। वेलकम मॅम। नमस्कार। खूप छान वाटतंय आज तुम्हाला इथे पाहून। तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल। माझं नाव सीमा संजय गागरे। माझं क्वालिफिकेशन MA BEd। MA चा माझा विषय सोशॉलॉजी आणि BEdचे माझे 2 विषय मराठी आणि जिओग्राफी। बरोबर। आणि मी माध्यमिक शाळेवरती 5 वर्ष 2010 ते 2015 या काळात माध्यमिक शाळेवरती शिक्षक म्हणून कार्यरत होते। आणि मध्ये माझं लहान बाळामुळे मी 3 वर्षाचा गॅप घेतला आणि 2018 ते 2024 आत्तापर्यंत मी रुवे किड्स प्री स्कूल या इंग्लिश मीडियमवरती मी प्रिन्सिपल मी तिथलं सगळं मॅनेजमेंट वगैरे मी पाहते। बरं। जसं मी आत्ता विचारलं की लहान मुलांना कधीपासून शिकवायला सुरुवात केली पाहिजे? लहान मुलांना आमच्या शाळेचं प्ले ग्रुपचं जे वय आहे ते आहे 2 आणि प्लस। नर्सरीचं वय आहे 3 आणि प्लस, LKGचं वय 4 आणि प्लस, आणि UKGचं वय आहे 5 आणि प्लस। तर 2 वर्षापासूनचं म्हणजे आत्ताची पिढी खूप अशी हे आहे, चाणाक्ष मुलं आहेत। हो, खूप चंचल आहेत, चाणाक्ष, आणि मुलं खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह आहेत। ॲक्टिव्हिटीमध्ये पण मुलं खूप छान पद्धतीने ॲक्टिव्ह असतात, हॅपी असतात, आणि जेवढे आपण ॲक्टिव्हिटी घेतो तेवढा मुलांचा सर्वांगीण विकास होतो। आणि बसवून पुस्तकात शिकवणं की ही दहीहंडी आहे किंवा हे असं येतं, असं करतो, त्याच्यापेक्षा जेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांना दाखवतो तेव्हा त्यांना लवकर शिकायला मिळतं असं मला वाटतं। फक्त पुस्तकांमध्ये शिकवण्यापेक्षा ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचा जास्त चांगला इम्पॅक्ट पडतो त्यांच्यावरती। अशा ॲक्टिव्हिटीज तुमच्या स्कूलमध्ये होतात? हो, लहान मुलांसाठी आपण खूप ॲक्टिव्हिटी घेत असतो। तर सर्वात प्रथम आपण प्रत्येक सेलिब्रेशन घेतो, कलर सेलिब्रेशन, मग त्याच्यामध्ये रेड डे सेलिब्रेशन, ब्ल्यू डे, असे प्रत्येक बुधवारी एव्हरी वेनसडे देर आर सम सेलिब्रेशन, अँड दॅट टाइम वी विल सेंड मेसेज बिफोर 2 days, टुमॉरो विल बी रेड डे सेलिब्रेशन, सो प्लीज सेंड युअर चाइल्ड इन रेड ड्रेस, इन ब्ल्यू ड्रेस, इन पिंक ड्रेस। त्यानंतर आपण काही कॉम्पिटिशन वगैरे घेतो, फॉर एक्झाम्पल फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, फ्रूट डे कॉम्पिटिशन, व्हेजिटेबल डे कॉम्पिटिशन, आणि आम्ही ॲन्युअल स्पोर्ट डे ॲक्टिव्हिटी पण घेतो। आणि त्यावेळेस आपण काही रेसेस वगैरे अरेंज करतो, फॉर एक्झाम्पल रनिंग रेस, लेमन स्पून रेस, जम्पिंग रेस, आणि त्यामुळे मुलं खूप हॅपी असतात। आणि लहान मुलं असतात, आपण जर त्यांना ओरडलं किंवा पुश केलं, बर्डन जर दिलं तर मुलं शाळेत यायला नको म्हणतात। मैम मुझे डांटती है, मैम ऐसा करती है, मुझे राइटिंग करने के लिए बोलती है। पण जर आपण त्यांना त्यांच्या पॅरेंट्स प्रमाणे जर हँडल केलं
ठीक आहे बेटा, आता तुझा मूड नाहीये, फर्स्टली प्ले विथ टॉईज देन राईट डाऊन. ठीक आहे, कारण प्रत्येक मुलाची मेंटॅलिटी वेगळी असते, प्रत्येक मुलाचं नेचर हे वेगळं असतं. सो त्या मुलाचं नेचर कसं आहे त्या पद्धतीने त्या प्रत्येक मुलाला आपल्याला हँडल करावं लागतं. एक फॉर एक्झाम्पल, एक चाइल्ड नेहमी खूप ॲक्टिव्ह असायचा, हॅप्पी असायचा, आणि एक दिवस आम्हाला तो अपसेट वाटला. बेटा व्हाय यू आर अपसेट, तो काही सांगत नव्हता. सो त्याच्याजवळ मी गेले, फीवर वगैरे आहे का, कोल्ड कफ आहे का, पण काही जाणवलं नाही. थोडंसं त्याला पुश केल्यावर तो बोलला, मॅम मेरे मम्मी ने आज मुझे मारा था, सो मैं अपसेट हूँ. ठीक आहे बेटा, फर्स्टली प्ले विथ टॉईज देन डू द स्टडी. सो त्यांना आपल्याला त्यांच्या पद्धतीने हँडल करावं लागतं. आपल्याला मुलांमध्ये लहान होऊन काम करावं लागतं. बरोबर. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे हे जसं त्यांनी तोंड पाडून बसला म्हणून तुम्हाला कळालं की नाही बाबा काहीतरी त्याच्याबरोबर झालंय. जर का आपण ती सिच्युएशन अनालाइजच नाही करू शकलो तर जे आपण शिकवतोय तेही त्यांच्या लक्षात येणार नाही. बरोबर. सिच्युएशन मध्ये काय चाललंय तेही कळणार नाही आणि आपणही त्यांना मदत नाही करू शकत. तर ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे मेंटॅलिटी ओळखणं आणि त्या पद्धतीने काम करणं. आपल्या पद्धतीने आपण प्री स्कूलमध्ये काम करू शकत नाही. त्या मुलांच्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. त्याचं नेचर कसं आहे, त्याची मेंटॅलिटी कशी आहे, त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. आणि आम्ही जे कॉम्पिटिशन वगैरे घेतो, जे सेलिब्रेशन घेतो, त्याची व्हिडिओ आणि काही फोटोज आम्ही पॅरेंट्सला शेअर करतो. शिवाय आपण प्रत्येक फेस्टिवल घेतो. सध्याचं युग स्पर्धात्मक युग आहे आणि दोन्ही पॅरेंट्स जॉब करत असतात, त्याच्यामुळं आपलं कल्चर कुठेतरी मागं पडलंय असं वाटतं. म्हणून आपण शाळेमध्ये सगळे फेस्टिवल, दसरा, दिवाळी, रक्षाबंधन, जो फेस्टिवल येईल तो आपण शाळेमध्ये सेलिब्रेट करतो आणि त्याचे व्हिडिओ आपण पॅरेंट्सला वगैरे शेअर करतो. फॉर एक्झाम्पल, आमचं दसरा सेलिब्रेशन शाळेमध्ये झालं, त्यावेळेस आम्ही बुक्स मांडले, पाटी, पेन्सिल, मस्टर, त्याच्यावर आम्ही आपट्याची पानं ठेवली, फुलं ठेवली, आरती केली. आणि दुसऱ्या दिवशी लीव होती, सो मुलांनी पण घरी जाऊन आपली बॅग ओपन केली, बुक्स मांडले, त्याच्यावर आपट्याची पानं ठेवली, झेंडूची फुलं ठेवली. आणि सेकंड डेला मला 4-5 फोन आले, काही पॅरेंट्स ऑफिसमध्ये आले की मॅम तुम्ही हे मुलांना टीच केलं म्हणून आमच्या मुलांनी घरी पण ही ॲक्टिव्हिटी केली. त्यावेळेस होतो. आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट त्याचं पण आपण सेलिब्रेशन घेतो. त्यावेळेस मुलांना खाऊ देतो किंवा काही गाणी, डान्स वगैरे आपण घेतो. त्यामुळे मुलं खूप ॲक्टिव्ह असतात. बरोबर. हे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या दिवशीचा खाऊ हा जो प्रकार आहे, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे इतकं त्याचं अप्रूप असायचं. एखादं ॲपल भेटायचं किंवा काहीतरी गोळ्या किंवा थोडीशी भेळ असायची. तेव्हाच्या ज्या आठवणी असतात ना, म्हणजे तुम्ही त्या आठवणी किंवा तो अनुभव त्या मुलांना देताय जो आपण घेतला होता. म्हणजे आत्ताही ती गोष्ट आठवली तर एकदम वाटतं. आणि खूप छोटी गोष्ट आहे की नाही झेंडावंदन करायचं आणि छोटासा काहीतरी खाऊ असतो, तो खाऊ खायचा आणि मग घरी जायचं. खूप छान. मॅम, तुम्हाला वाचनाची आवड आहे असं मी ऐकलं. वाचन का करावं असं तुम्हाला वाटतं? वाचनामुळे आपली वैचारिक प्रगल्भता वाढते, आपलं वैचारिक सामर्थ्य वाढतं, आपल्यामध्ये एक प्रकारात समंजसपणा येतो. बरोबर. आणि वाचनामुळे आपल्याला कळतं की कुठे काय बोलावं, कसं वागावं, याचं आपल्याला ज्ञान मिळतं. आजकालच्या पिढीला वाचायला अजिबात आवडत नाही. मोबाईल दिले तर ते सलग त्याच्यावरचे रील्स वाचतील किंवा मेसेजेस वाचतील, काही पण वाचतात. पण कधीतरी बुक हातामध्ये दिलं किंवा एखादा मोठा काहीतरी ग्रंथ, तर विषयच मिटले आत्ता. पण हॅरी पॉटर जरी दिलं तरी मूवी पाहायला लोक प्रेफर करतात, ना की बुक्स वाचणं. पण केलं पाहिजे ते. आणि आत्ता म्हणजे तुमच्याकडे तर एक खूप चांगला व्यासपीठ आहे की जिथे तुम्ही लहान मुलांना घडवताय. म्हणजे त्यांना जर लहानपणापासूनच आपण बुक्सची आवड लावली किंवा कोणतीही चांगल्या सवयीची आवड लावली तर ते आपोआप पुढे घेऊन जातील. मुलांचं मन खूप संस्कारक्षम असतं आणि लहानपणी आपण त्यांच्यावर जे संस्कार करतो तेच पुढे जन्मभर राहतात असं मला वाटतं. आणि मी प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांचं अनेक पुस्तकं वाचली आणि केवळ त्या पुस्तकांमुळेच मी इन्स्पायर झाले. आणि मी आज जे काही या पदावर आहे ते फक्त प्राचार्यांच्या विचारांमुळेच. फक्त म्हणजे वाचनामुळे आपले विचार खूप, आपले वैचारिक सामर्थ्य, वैचारिक पातळी खूप खोलवर जाते.
आणि जीवनविषयक समस्या पण कशा सोडवायच्या तेही आपल्याला कळतं. आपण जर 2 माणसं पाहिली, एक माणूस रीडिंग म्हणजे त्याला खूप रीडिंग छान वाटतं आणि एक माणूस रीडिंग करत नाही, पण तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर रीडिंग करणारा माणूस नेहमी हॅपी असतो, कारण त्याला कसं वागायचं, कसं बोलायचं. आणि एक आपली इमॅजिनेशन पण खूप चांगली होऊन जाते. जेव्हा आपण मूवी पाहतो तेव्हा त्यांच्याच इमॅजिनेशनमध्ये आपण सगळं बघत असतो, पण जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा ते सगळं इमॅजिन करून ती सगळी घटना आपल्याला पाहावी लागते. त्याच्यामुळे मला खरंच तुम्ही आज वाचनाचा विषय मला आवर्जून विचारावासा वाटला तुम्हाला. हे सगळं मिळतं वाचनामधून, म्हणून सगळ्यांनी वाचन केलं पाहिजे. आणि तुमची जी स्कूलची लहान मुलं आहेत त्यांना आवर्जून तुम्ही शिकवा की वाचनामध्ये काय काय आपण हे करू शकतो. आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्याबद्दल आम्हाला सांगितलं, खूप छान वाटलं मॅम. अशीच तुमची प्रगती हो आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच आज आल्याबद्दल. थँक्यू.